सामन्याला सुरुवात इथे करत आहोत आपण. दोन्ही अंपायर्स आपण पाहतोय गोकुलदास पाटील सर आणि शकील कुटी सर मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहे. सलामीची जोडी देखील तुम्हाला पाहायला मिळत आहे. रोहित आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज नेहमीप्रमाणे फ्रंटलाईन गोलंदाज आदित्य वाकडे आपण पाहतोय. मॅच सुरू करायची आहे. 12वा सामना सुरू झालेला आहे आजच्या दिवसातील. अगदी कूल क्लायमेट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन आदित्य वाकडे आपण पाहतोय. गोलंदाज श्याम नाईक गेलेली इन कडून गोलंदाजी करण्यासाठी इथे सज्ज झालेला आहे आणि समोर बॅटर देखील सज्ज झालेला आहे आपण पाहतोय. तो म्हणजे रोहित. पहिल्या मॅच मध्ये रोहितला क्रॅम्प आला होता. पाहूया या मॅच मध्ये कोणत्या प्रकारे सुरुवात करतोय. पहिला चेंडू चांगला स्ट्रोक काऊ कॉर्नर मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एकच धाव इथे पूर्ण केली जाते. चांगला धाव इथे ऍड झालाय स्कोर बरोबर. श्री गणेश धावांना सुरुवात जय वेताल कोपर टीम संघाच्या माध्यमातून. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा. जय बजरंग चषक 2025 जेबी ट्रॉफी आपण पाहतोय. प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून हा लाईव्ह टेलिकास्ट केला जात आहे. आलेल्या सर्वच खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अजूनही दर्शक जे आहेत मॅचचा आनंद घेत आहेत. आर.के. पाटील स्टँडमध्ये एक ट्रम्पेट एक सॅक्सफोन चांगला संगीत धून जे आहेत ऐकवत आहेत प्रेक्षकांना. चौदरपाडा ब्रॉसबँडचे काही कलाकार मंडळी इथे जोडलेली आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न स्विच हिट खेळायचं होतं. बॅटवर आला नाहीये. गतीमध्ये परिवर्तन करताना आपण बघितलं या चेंडूला. मागचा चेंडू खूप चांगला टाकला होता. त्याहून चांगला चेंडू अधिक चेंडू पाहायला मिळाला. एकच धाव धावपालकावर 2 चेंडूचा खेळ समाप्त. बॅटर रोहितने खाता खोललाय. सुमितला खातं खोलायचं बाकी आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज आदित्य वाकडे गोलंदाजी करताना. ऑफस्टिकचा चेंडू वेग पुन्हा एकदा थोडंसं वेग वाढवलं. चांगली लेंथ लाईन मिळाली इथे. ओमसाई लोणाड आमने किरोली जो असोसिएशन आहे त्या असोसिएशन मध्ये हा संघ किलर स्टिक टीम आहे आणि त्या संघाबरोबर इथे जय वेताल कोपर टीम खेळत आहे. म्हणजे धावांचा भंडार उभा करावा लागेल. 40-45 धावा कुटाव्या लागतील. मोठा फटका खेळायचा होता. बॅटवर चेंडू आलाय मात्र सेफ लँडिंग झाली आहे. झेलपर्यंत पोहोचले नाही तिथे. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला फील केली जाते. धाव फलक धाव फलकावर आपण पाहतोय धावा 2 झालेल्या आहेत. सुमितचं देखील खातं ओपन झालेलं आहे. कोपर टीम भरपूर दुरून आली आहे. काल्हेर परिसरातील हा संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला चौदरपाडा टीम लोणाड परिसरातील हा संघ आपण पाहतोय. कितन वाकडे देखील मॅचचा आनंद घेत असेल आमचे मित्र. इथे चांगला स्ट्रोक खेळलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून चेंडूला फेल केली जात आहे. चांगला थ्रो येतोय. एक धाव पूर्ण केली जात आहे. उद्याचा शेड्यूल नक्कीच पोहोचवा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. चंद्रकांत जोशी. उद्या फायनलचा दिवस म्हणजे आज फायनलचा दिवस आहे आणि स्पर्धा आपण लवकरच सुरू करणार आहोत. म्हणून सर्व संघांनी वेळेवर ज्याला ज्याला मेसेज कॉल केलेला आहे त्या सर्व संघांनी वेळेवर पोहोचायचं आहे. पुढचा चेंडू इथे बॅटवर आला नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या म्हणजेच आपण पाहतोय 4 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा. फिल्डिंग लावून घ्या आपण. फक्त गोलंदाज चेंज होईल. बाकीच्या सर्व खेळाडूंनी आपापल्या जागेवर जायचंय. बॅटची माग केलेली आहे. डगआउटमध्ये बॅट लगेच मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. जास्त वेळ घेऊ नका आपण प्लीज. कारण की टायमिंग जो आहे नेहमीप्रमाणे आजही उशीर होत आहे. 2:20 झालेले आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन.
प्रतीक आलाय षटक क्रमांक दुसरा घेऊन. प्रतीक वाकडे रायझिंग स्टार गोलंदाज आपण पाहतोय. चौदरपाडा टीम संघाचा आपण पाहतोय. बॅट चेंज केली आहे, पाहूया धावांचा जो बोर्ड जो आहे पुढे होईल का, धावा चेंज होताना पाहायला मिळतील का, कारण की पहिल्या षटकाच्या समाप्तीवर फक्त 4 धावा आहेत, कोणत्या प्रकारचा विकेट नाही आहे. पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारलाय चेंडूला. शॉर्ट फाइंडला क्षेत्ररक्षक नव्हतं आणि आता डीप मध्ये चेंडूला उचलला गेले आणि इथे धाव पूर्ण केली जाते. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. रोहित आणि सुमितच्या मध्ये रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचा आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करू. भरपूर चांगले चांगले संघ आपण या स्पर्धेमध्ये बघितलेले आहात. आज मानकुली टीम संघाने खूप चांगला क्रिकेट खेळला. अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाने देखील चांगला क्रिकेट खेळला. या स्पर्धेच्या माध्यमातून सध्या मैदानामध्ये दोन्ही संघ प्रयत्न करत आहेत. आपसमध्ये खेळताना प्रतीक वाकडे गोलंदाजी करते. आजचा चेंडू खूप चांगला आहे, इष्टांच्या जवळून चेंडू गेलेला आहे. काय वेग पाहायला मिळत आहे. व्हेरिएशन खूप चांगला आहे गोलंदाजाकडे. टीमचा कॅप्टन तितकंच चांगला खेळत आहे तितकं गोलंदाजी करत आहेत. प्रतीक वाकडे पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक पोहोचलाय. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती म्हणजेच 7 धावा. 7 विकेट आलेला नाहीये गोलंदाजाला, मात्र इथून रोहितला मोठे फटके खेळावेच लागतील. आता 9 चेंडूंचा खेळ झाला, धावा 7 आहेत. 40-45 धावा एक चांगला टार्गेट ठरू शकतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, बोल्ड केला इथे प्रतीकने. विकेट पहिला मिळालाय चौदरपाडा टीम संघाला. या विकेटसाठी तुतारीची सलामी ट्रम्पेट वादकाच्या माध्यमातून. काही गोलंदाजी पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाकडे गोलंदाजी चांगली आहेच, बॅटिंग देखील तितकीच चांगली आहे. त्याचा पुरेपूर खेळपट्टीचा फायदा घेत असताना आपण पाहतोय टीम पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 4 होत्या, या षटकामध्ये थांबवलाय. मोठ्या फटक्यानं अजाती दिली नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. यश आलाय. यशने पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती, 4 षटकार ठोकले होते. पाहूया यशकडून ती अपेक्षा आहे, मात्र गोलंदाज प्रतीकचे तेखे तेवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहा आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू हवेमध्ये, आणि हे पहा असा वाटला होता की झेल होईल, आणि इथे धावा देखील कंप्लीट केलेल्या आहेत. हा स्ट्रोक जो आहे नक्कीच इथे खेळला गेला होता, तो म्हणजेच यश याच्या माध्यमातून एकच धाव घेतलेली आहे इथे. आता बॅटर सुमित खेळण्यासाठी सज्ज होत आहे. सुमितला देखील आपले हात खोळावे लागतील. गोलंदाज प्रतीक वाकडे चांगली गोलंदाजी, शांतता ठेवली या मैदानामध्ये. मोठा फटका आला नाहीये. धाबा बनवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे जय वेताल कोपर टीम संघाच्या माध्यमातून. आज पूर्ण दिवस बिझी राहिलेले आहेत जय वेताल कोपर टीम. सरोलीच्या स्पर्धेमध्ये 3 सामने खेळले ते. इथे हा दुसरा सामना म्हणजे तब्बल 5वा सामना दिवसभरामध्ये खेळत आहेत. प्रतीक फुलटा चेंडू समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे मात्र तो दूरवर आहे. चेंडू एका टप्प्याने सीमा पार जातोय चौकार.
अशाच फटक्यांची आवश्यकता आहे, मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा झालेल्या आहेत. एक विकेट देखील मिळाला प्रतीक वाकडेला. आदित्य याच्या षटकामध्ये 4 धावा खर्च झाल्या होत्या. प्रतीकने 8 दिल्या. 12 धावा धावफलकावर फिल्डिंग लावून घ्यायचे आपण. 12 रन 1 विकेट के नुकसान पर. या मॅचचा विजेता संघ आई एकविरा मानकुली टीम संघाबरोबर खेळणार आहे. पंच गोकुलदास पाटील सर आणि शकील कुटी सर आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चला गोलंदाज आपण सुरू व्हायचं आहे. गोलंदाजी करायची आपण. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज रोशन भंडारी आलाय. पहिला चेंडू घेऊन सामने गॅलरी इन कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. रोशनचा पहिला चेंडू लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. आउसदेचा जोरदार अपील देखील केला होता विकेट किपरने. अंपर इज बेस्ट जज. बघितला अधिक टर्न झाला होता चेंडू. धावसंख्या धावफलकावर आहे ते म्हणजे 12 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धावांचा दुष्काळ पडला आहे जय वेताळ कोपर टीम संघाच्या माध्यमातून. अगदी चौदरपाडा संघाचे पाठीरेखे जे आहेत आरके पाटील स्टँड मधून एन्जॉय करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रोशन भंडारी गोलंदाजी करताना आपण पाहतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर निघून चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. अशाच फटक्यांची अपेक्षा करत आहे टीम जय वेताल कोपर. कोपर संघाकडे बॅटिंग भरपूर चांगली आहे. आज बंदरे मारुती काल्ले टीम संघाला त्यांनी पराभूत केला होता. पहिल्या मॅच मध्ये चांगल्या संघाला पराभूत केला होता आणि दुसऱ्या बाजूला नंदन पाटील बंदरे मारुती काल्ले टीम संघाला पराभूत केला होता. तो म्हणजेच चौदरपाडा संघाने. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय. सामने गेलेली इन कडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. ऑफ स्टिकच्या बाहेर निघून पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय हवाई सफर. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे पाहायला मिळतोय. तर या षटकाराने संघाची धावसंख्या झाली आहे 24 धावा. आता पिक्चर मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. षटकारांच्या हॅट्रिकवर आलाय फलंदाज बॅटर आपण पाहतोय यश ऑन फायर नाव. बॉडी लँग्वेज मजबूत ठेवला आहे अगोदरपासूनच आपण बघतोय. पहिल्या 2 षटकापर्यंत धावा आल्या नव्हत्या. डगआउट मधून नक्कीच आवाज आला की इथून आपल्याला पलटवार करायचा आहे आणि इथे पलटवार तुम्हाला पाहायला मिळते. चौदरपाडा टीम संघाच्या अगेन्स्ट गोलंदाज रोशन भंडारीवर झालेला हा अटॅक आपण पाहतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला झाला होता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर निघाले होते. एक धाव झाली आहे. पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एका धावाने संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत.
25 धावा रात्रीचा हा सामना आपण पाहतोय. एका बाजूला टीम जय वेताल कोपर टीम आणि दुसऱ्या बाजूला नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीम संघाला आपण पाहतोय. वाकडे कंपनी, वाकडे ब्रदर्स चांगले खेळत आहेत, चांगले गोलंदाजी करत आहेत. भंडारी गोलंदाजी करते. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने 13 धावा खर्च केलेल्या आहेत. डावखुरी हाताचा गोलंदाज आणि डावखुरी हाताचा फलंदाज आता आमने सामने आलाय. सुमित सज्ज होत आहे. मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक धाव 22च्या स्वरूपात पूर्ण झाली. ते एक एक धाव फार महत्वाची आहे, ती इथे जोडली जाते. जे आपण पाहतायत, आपण आर के पाटील स्टँड मध्ये काही प्रेक्षकांना दाखवला जात आहे. हे पाहतोय आपण एन्जॉय करताना चौदरपाडा टीमचे पाठीराखे आहेत. ते आमचे कॅमेरामॅन आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर निघून पुन्हा एकदा यशने पाठवलाय. त्याच परिसरामध्ये तिसरा षटकार येतोय यशच्या बॅटमधून. काय फलंदाजी करत आहेत यश. एक मात्र असा खेळाडू आहे की त्याने 3 षटकार जे आहेत एकाच ठिकाणी मारलेले आहेत. 6 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे 32 धावा. एक चांगली धावसंख्या आता मी म्हणू शकतो, कारण की एका षटकाचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये किती धावा आल्या मयूर? 20 धावा. चला फिल्डिंग लावायचं आता. टीम मीटिंग नकोय. चर्चा फक्त आणि फक्त एकच चर्चा केली जाईल, ती म्हणजेच यशच्या फलंदाजाची. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेले आहेत. काहीतरी मेसेज डगाडमधून खेळाडूंपर्यंत पोहोचला जातोय की शेवटच्या षटकामध्ये जर 10च्या वरती धावा आल्या तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी राहिली होती आदित्य वाकडे याची. 4 धावा खर्च केल्या. प्रतीक वाकडेने देखील चांगली गोलंदाजी केली. 8 धावा, 1 विकेट मिळाला. आणि या षटकामध्ये रोशन भंडारीच्या अगेन्स्ट 20 धावा आलेल्या आहेत. हरिकेत गोलंदाज आलाय शेवटचा षटक टाकण्याकरिता. चला आपण मॅच सुरू करायची आहे. 2 वाजून 33 मिनिटं झालेले आहेत. गोलंदाज आपण गोलंदाजी करायची आहे. उद्या ठीक आपण पुन्हा याच मैदानावर मिळणार आहोत. उद्या फायनलचा दिवस आहे. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटवर इथे चेंडू आलेला नाहीये. मला वाटतं प्ले डाऊन झालेला आहे. यस, बॅटर आउट. नक्कीच रिप्ले पाहूया आपण कोणत्या प्रकारे फलंदाज आउट झाले. नक्कीच आपल्याला टीम मॉनिटर पाहायला मिळेल. हा चेंडू टाकला गेलेला आहे. बॅटर हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यस, प्ले डाऊन. बॅटला लागून चेंडू एस्टर्नवर गेला होता. बॅटर आउट. जतीन मैदानाच्या आतमध्ये आलाय न्यू बॅटर. इथे गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजाला हरिकेत गोलंदाज सज्ज होत आहे. जतीन सज्ज होते खेळण्यासाठी. आपटलेला चेंडू आपण पाहतोय सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू इथे समाप्त होते. चांगली गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू झाला गोलंदाज हरिकेत याच्या माध्यमातून. धावा स्थिर आहेत. या षटकामध्ये कोणत्या प्रकारची धाव दिली जात नाहीये. हरिकेत. जतीन सज्ज होते खेळण्यासाठी.
ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळलाय, मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे, एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. एका धावाने संघाची धाव संख्या झालेली आहे 33 धावा, 33. आता येणारे चेंडू 3 आहेत आणि स्ट्राईकवर फलंदाज आहे तो म्हणजे यश, ज्याच्या बॅट मधून 3 ब्लास्ट पाहायला मिळाले प्रेक्षकांना. 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहतोय आपण. पुढचा मॅच मानकोली विपक्ष या मॅचचा विजेता मॅच. चांगला सामना पाहायला मिळेल या स्पर्धेचं, कारण की तिन्ही संघांनी मेहनत केलेली आहे या स्पर्धेमध्ये. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता, वारंवार तोच हल्ला केला जात आहे. 3 स्ट्रोक चांगले खेळले, चौथा देखील त्या प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते हरिकेत याच्या माध्यमातून. भरपूर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद चौदरपाडा टीम संघाला. पुढचा चेंडू ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि बॅटर यश देखील डगआउट मध्ये परतलाय, विकेट मिळतोय ते. काय गोलंदाजी करतायत हरिकेत, जबल जबल सोडून दिला असता तर कदाचित व्हाईट देखील मिळाला असता. कहते ना अपनी अपनी सोच, मारू की सोडू हाच विचार माइंड मध्ये असताना फलंदाज बॅटर आउट झालेला आहे. न्यू बॅटर वैभव मैदानाच्या मध्ये आलाय. यशने आउट होण्यापूर्वी धावा ज्या आहेत बनवल्यात आपल्या संघासाठी. 20 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. शेवटचा चेंडू आहे आणि वैभव खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. शेवटच्या चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पार, चाललाय चेंडू षटकाराकरिता. अशा प्रकारे हा पहिला डाव समाप्त झालेला आहे. 39 धावा झालेल्या आहेत आणि 40 धावांचा चांगला आव्हान इथे ठेवण्यात आलेला आहे जय वेताल कोपर टीम संघाच्या माध्यमातून. तर मी पुन्हा एकदा कोपर टीम संघाला आवाज देऊ इच्छितो की आपण आपला क्षेत्ररक्षण लावायचा आहे. चौदरपाडा टीम संघाच्या कॅप्टनने आपली सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाठवायची आहे. तोपर्यंत आपल्या टीम ऑनर तुम्हाला आमचे दानशूर नेते जे आहेत त्यांचे बॅनर्स जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. आज भरपूर थंडी हवा सुटली आहे. कल उद्या मित्रांनो तुम्हाला फ्रेंडशिप मॅच देखील पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. गावातील 2 40+ जे संघ आहेत आमने सामने खेळणार आहेत उद्या या स्पर्धेमध्ये. तुम्हाला तो सामना पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण लावायचंय जय वेताल कोपर टीम संघाने. उद्या मायरा स्पोर्ट भादवड आणि ओमसाई धाबा दापोडे या 2 टीमच्या कॅप्टनने पोचायचं आहे वेळेवर. रिग्नेश 11 रहानाल आणि आर्यन 11 भादवड. उद्या भादवडचे खेळाडू तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. भिवंडी इमर्जिनचे अध्यक्ष रिग्नेश पाटील यांचा संघ इन ॲक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मयूर पाटील यांचा मायरा स्पोर्ट भादवड टीम तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. शंकरदादा जुकर फॅम टीम आर्यन 11 उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. मिनिश 11 आणि त्याचबरोबर दापोडे. नक्कीच मॅचचं शेड्यूल जो आहे या मॅचच्या समाप्तीनंतर नक्कीच पूर्णपणे क्लिअर कट समजेल सर्वांना. बॅटर पाठवायचे आहेत मैदानाच्या मध्ये. एक नव्हे तर 2 फ्रेंडशिप मॅच आहेत उद्याच्या दिवसामध्ये.
चला मॅचला सुरू करूया आपण. सलामीची जोडी आलेली आहे मैदानामध्ये. प्रतीक वाकळे आणि योगेश कोहली ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर आपण इथे दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. सामने गॅलरी एन कडून 40 धावा बनवायच्या आहेत. 10ची सरासरी गाठायची आहे. प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका हवाय. पाहूया कोणत्या प्रकारे सुरुवात होत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज देखील तयारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. सुमित फ्रंट लाईन गोलंदाज जय वेताल कोपर टीम संघाचं. गोलंदाजाने गोलंदाजी सुरू करायची आहे कारण की फार उशीर झालेला आहे. षटक समाप्तीच्या नंतर एकत्र येऊ नका. बॅटर आऊट झाल्यानंतर एकत्र येऊ नका. षटकार गेल्यानंतर एकत्र येऊ नका. आपण प्लीज वारंवार तुम्हाला सूचना आम्ही देतोय. सोडून दिले ऑफ स्टिकच्या बाहेर. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव सुमितच्या गोलंदाजीच्या माध्यमातून इथे खर्च होतोय. खाता ओपन होता आहे नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीम संघाचा. पुढचा चेंडू गोलंदाज सुमितचा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळला गेलाय आणि शतरक्षक तिथे आहे. एक धाव पूर्ण इथे होत आहे आणि खातं ओपन करताना बॅटर आपण पाहतोय. प्रतीकचं खातं ओपन झालंय. आता योगेश कोहली स्ट्राईकवर आहे. फिल्डिंग थोडीशी हलवली गेली आहे. उजव्या हाताचा खेळाडू आणि डावख्या हाताचा खेळाडू आपण पाहतोय खेळपट्टीवर. म्हणून क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केली जाते. शॉट थर्डमॅनवर क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेगला गली पॉईंटवर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड अप स्टेट आहे. डीपमध्ये आहे. लॉंग अपला लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट स्क्वेअर लेग. ऑफ स्टिकच्या चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि चेंडू चालले सीमा पार. येतोय षटकार. क्या बात आहे. कमालीचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडूला पिकअप केला होता. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बघत राहिला आणि चेंडू सीमा पार जाताना पाहायला मिळाला. चेंडू अडला असता. प्रयत्न थोडे कमी तिथे पाहायला मिळाले. 40 धावा डिफेन्स करायची सुरुवात चांगली झालेली आहे. योगेश कोहलीने आपल्या षटकाराने खाता ओपन केला इथे. सुमित ऑफ स्टिकचा चेंडू पुन्हा एकदा हवाई सफर. चेंडू चालला सीमेच्या दिशेने आणि येतो देखील षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार पेश करताना आपण पाहतोय. योगेश ऑन फायर नाव. बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम 6 बाय योगेश. काय फलंदाजी करतायत. असं वाटतं की लवकर मॅच फिनिश होईल. ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे. थंडगार हवा सुटली आहे कारण की वेल देखील तितकीच झाली आहे. 2:44 थंडी हवा. असं वाटतं की हलका हलका पाऊस सुरू होईल. ज्या प्रकारची हवा सुटली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा चांगला मोठा फटका आणि आता मात्र कुठं चुकी होणार नाहीये. योगेश कोहलीला परतावा लागेल डगआउट मध्ये. विकेट मिळालंय ते कमबॅक करताना टीम जय वेताल कोपर. इथे आता नवीन बॅटर मैदानी मध्ये पाठवायचे आपण. धावा झालेल्या आहेत. धाबालकावर 14 धावा झालेल्या आहेत आणि पहिला विकेट मिळाला गोलंदाज सुमितला. आपण पाहतोय चांदोबा कारण की चांद दाखवला जात आहे. आपण लहानपणी नक्कीच याचे आपण चंदा मामा असं म्हणून नक्कीच आपण बघत असतो. आता समोर आपल्या टीम मंडळवर आमचे कॅमेरामॅन दाखवत आहेत. विवेक कॅमेरा ऑपरेट करत आहे. नक्कीच दुपारी त्यांनी झोप काढली आमच्या कॅमेरामॅनने. समोरचे जे कॅमेरामॅन आहेत कारण की जवळ मॅच जी थांबली होती तेव्हा त्याने एक झोप काढली होती. नक्कीच त्याचा सिग्नल आलाय.
स्विफ्ट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू, चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी आता म्हणू शकता आपण. 2 मोठे फटके जरूर आले या षटकामध्ये, मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. पुढचा चेंडू गोलंदाजाचा, चांगला स्ट्रोक, शतरक्षक आहे कव्हरवर. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, मिस फील्ड आणि त्याचं कारण 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 16 धावा. इथून अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये. चला फिल्डिंग लावून घ्यायचे जय वेताल कोपर संघाने. लागोपाठ भरपूर स्पर्धा आहेत यावर्षी. आम्ही देखील चांगलीच बिझी आहोत. या स्पर्धेमध्ये देखील आम्ही बिझीच आहोत. उद्या देखील त्याच प्रमाणे शेड्यूल खेळला जाईल. मात्र उद्या 10 वाजता शेड्यूल स्टार्ट होणार आहे. फिल्डिंग लावून घ्यायचे आपण. टाइमपास करू नका आपण अजिबात प्लीज. चोवीस धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. मानकुली टीम आपण तयारीमध्ये राहायचं आहे. यानंतर आपण टॉस देखील करू. प्रिन्स मूवीज आपण आपला सेटअप आपण बंद करायचं नाहीये, असं चालू ठेवायचं. उद्या लवकर यायचं आपल्याला 10 वाजता. परत तुम्ही लेट येणार, परत तुम्ही लेट सुरू करणार. आपल्याला लवकर यायचं. उद्या तुम्ही सेटअप बंद करू नका. डीजे दीपेश तुमचं साऊंड सिस्टम उद्या चालू ठेवायचं आहे, लक्षात असू द्या. पंच आपण देखील इथेच राहायचं आहे. जतीन याच्या हातामध्ये चेंडू दिला. जतीन पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करत आहे. असं ही बिलाल गावावरून आलेला आहे. बॅग पॅकच आहे, इथेच आहे तो. वस्तीला गेले 3 दिवस इथेच आहे तो. चांगला स्ट्रोक आहे, शतरक्षक आहे, मात्र त्याच्या वरतून चेंडू सीमापार षटकार. त्याच्या मस्तकावरून दस्तक देताना आपण पाहतोय हा षटकार रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. आमच्या नगरसेविका ज्या आहेत मनीषाताई दांडेकर आणि अस्मिता प्रभुदास नाईक यांच्या बॅनरला हा सलामी देणारा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. हळूहळू आता विजयच्या उंभाड्यावर आपल्याला पाहायला मिळते टीम. जतीनचं वेलकम केलंय षटकाराने, फलंदाजाने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आडव्या बॅटने खेळल्या चेंडूला 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नकारताना आपण पाहतोय. प्रतीक वाकडे चांगली फलंदाजी करत आहे. धावसंख्या धावबलकावर झालेली आहे 23 धावा. 40 धावा बनवायचे. 23 झाल्या. 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. फाईट बॅक करावा लागेल. विकेट घ्यावा लागतील जतीनला आपल्या गोलंदाजीवर. पुढचा चेंडू जतीनचं समोर उडवलाय चेंडूला आणि चेंडू देखील चाललाय सीमा पार षटकार. चेंडू टाकणार तरी कुठे. यावेळेस ऑफब्रेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र ओव्हरपिच चेंडू टाकला आणि सरळ सीमेच्या बाहेर षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 29 धावा. 11 धावांची आवश्यकता आहे. 11 रन चाहिए. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. शतरक्षक आहे आणि जेल सुटली गेली आहे. आता फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. प्रतीक वाकडेला स्ट्राइक मिळाली आहे. चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर विकी भंडारी, ज्याने एक मागचा षटकार ठोकला होता. आता प्रतीक वाकडेला स्ट्राइक मिळतोय. पुढचा चेंडू जतीनचा
ऑफस्टिकच्या बाहेर निघून चेंडूला सीमा रेखा पार पाठवलाय. षटकार. धावा झालेला आहे धावफलकावर. 4 धावांची आवश्यकता आहे. 4 रन चाहिए. खलनायक बॅटर. अजून एक मोठा फटका आणि मॅच फिनिश. काय बॅटिंग पाहायला मिळाली. जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. टीम नक्षत्र इंटरप्राइजेस चौदरपाडा संघ हा मॅच जिंकतोय. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम. जय वेताल कोपर, आपण आलात या स्पर्धेमध्ये खेळलात. येणाऱ्या पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा. पुढच्या मॅचकडे आपण वळू. मात्र त्याच्या अगोदर मॅन ऑफ द मॅच देऊ. खेळाडूचं नाव नक्कीच आम्हाला सांगता येतं. आमचे ऑफिशियल स्कोरर 40 धावा झाल्या होत्या आणि बॅटरने धावा बनवलेल्या आहेत त्या म्हणजेच 20 धावा. प्रतीक इज अ मॅन ऑफ द मॅच. प्रतीक आपण व्यासपीठावर यायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रतीक.